नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया केसी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 61,840.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 384.81 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 61,840.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 10,400 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 433.57% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि या कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 6 जुलै 2024. चला आता बोलूया ग्लँड फार्मा लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,825.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 29,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,194 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,017 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 71.79%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,267.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,582.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,767.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 177.81%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 13 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने एक्सडेट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया आयचर मोटर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,667.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,976 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,160 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 30.38%चे रिटर्न दिले आहे आणि आयचर मोटर्स लिमिटेडने 51 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 7 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया MRF लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,29,600 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 55,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,51,445 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 99,000 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला
लास्ट 1 इयरमध्ये 27.99%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹194चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 25 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.